नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे मनोज वल्लरीची खूप काळजी घेत असतो. तिला प्रेमाने सगळ्या गोष्टीसाठी समजूत काढतो आणि त्यानंतर कसं बसं का होईना वल्लरी नॉर्मल व्हायला सुरुवात होते. मीनवाईल प्रेरणा इकडे सोनोग्राफीसाठी निघालेली असते म्हणून तेजा तिची खूप काळजी घेत असते. इकडे हर्षितला न सांगितलं असताना सुद्धा तो सगळं काही इकडे अजितला सांगणार आहे आणि त्यामुळे अजित सुद्धा घाबरणार आहे. मीनवाईल तेजाला हर्षितवरती डाऊट येणार आहे आणि इकडे डॉक्टरांची पुन्हा एंट्री होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत मनोज वल्लरीला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. तेवढ्यात वल्लरीकडे आवरून येते. ती जशीच बाहेर येते तेव्हा मनोज तिला सांगतो खायला ये, पण वल्लरी नकार देत असते. ते बघता मनोज तिला जबरदस्ती टेबलवरती आणतो आणि म्हणायला लागतो वल्लरी तुला खाणं गरजेचं आहे. तो प्रेमाने तिला भरवतो आणि त्यानंतर वल्लरी सुद्धा मनोजला प्रेमाने भरवते. तेव्हा ती म्हणते थँक्यू, खरंच तुम्ही माझ्यासाठी खूप करत आहात. तेव्हा मनोज म्हणतो तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या बरोबर. पण वल्लरी सतत त्याच गोष्टीचं टेन्शन घेत असते आणि ती थोडी पॅनिक सुद्धा झालेली असते. ते बघता मनोज तिच्या जवळ जातो, तिच्या हातामध्ये पुस्तक ठेवतो, तिला धीर देऊन तिला एकदा मिठीमध्ये घेऊन सगळ्या गोष्टी नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असतो. खरंच मनोज सारखा नवरा मिळणं नशिबाची गोष्ट आहे. दुसरीकडे प्रेरणा इकडे नाश्ता करत असते. तेव्हा तेजा म्हणते हे बघ, हे तुझे रिपोर्ट्स मी ठेवले आहेत. त्यानंतर पाण्याची बॉटल, खाऊचा डब्बा आणि एक बिस्किटचा पुडा आणि एक ज्यूसची बॉटल सुद्धा ठेवली आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते एवढं सगळं करायची काय गरज आहे? तुझ्या हातचे छान मी पोहे खात आहे आणि फक्त हॉस्पिटलला जाऊन वापस तरी यायचं आहे. तेव्हा प्रेरणाचं हे सगळं बोलणं ऐकून तेजा म्हणायला लागते तुला समजतंय का तिथे किती वेळ लागेल आणि किती नाही याची कोणालाही काही आयडिया नाही आहे. मग तू कसं काय ठरवू शकते की तुला कमी वेळ लागेल आणि ऐन वेळेला जर तुला भूक लागली तर तुझं कोण काय करणार आहे तिथे? त्याच्यामुळे देते ना, गपचूप घेऊन जा. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते खरंच तू माझ्या बाळाची आणि माझी किती काळजी घेते ना, खरंच तुला कोणाची नजर नाही लागावे. दुसरीकडे हर्षित आणि इकडे अजित भेटलेले असतात. तेव्हा हर्षित सांगायला लागतो आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तेव्हा वेगळंच काहीतरी झालं. अण्णांनी जो लिंबू लावला होता ना तो अचानक तिथे तुटला आणि तुटला तर तुटला. तुला माहिती आहे का तो कुठे गायब झाला? कोणाला काहीच कळलं नाही. त्यानंतर अण्णांनी आम्हाला तिथून पाठवून दिलं आणि आम्ही खूप वेळ त्यांची वाट बघितली पण अण्णा काही आलेच नाही. मग आम्ही विचार केला की आम्ही अण्णांना शोधायला जाऊ. जेव्हा आम्ही अण्णांना शोधायला गेलो ना तर अण्णासारखा म्हणून एका खड्ड्यामध्ये अडकलेला होता आणि त्यांच्यावरती खूप सारे अशी झाडाची पानं पडली होती. मला तर खरंच समजलं नाही हे सगळं काय आहे. आम्ही कसं बसं अण्णांना त्याच्यातून काढलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तेव्हा अजित म्हणायला लागतो हे सगळं खरंच खूप भीषण आहे, म्हणजे एवढं सगळं असेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. तेव्हा तो म्हणतो खरंच ना रे, सगळं खूप विचित्र आहे. तेवढ्यात तिथे प्रेरणा आणि तेजा सुद्धा येतात. प्रेरणा म्हणायला लागते काय रे, इथे तू माझ्यासाठी आला आहे की गप्पा मारायला? तुमच्या गप्पा तर आजकाल संपतच नाही. तेव्हा तो म्हणतो तसं नाही रे, आता कसं आलो होतो तर गप्पा मारत होतो, आता तसंही हॉस्पिटलला जायचं आहे. बाळा बघ, तुझी आई मला आतापासूनच किती त्रास देते आणि ओरडा देते. तुला सुद्धा असाच ओरडा खावा लागणार आहे, आई आहे ना शेवट. तेव्हा ती म्हणते चला आता तुमचा टाइमपास झाला असेल तर आपल्याला जायला पाहिजे. ते दोघं लगेच तिथून जायला लागतात. तेवढ्यात तेजा विचारते काय रे, तुमच्या काय गप्पा सुरू होत्या? तेव्हा तो म्हणतो काहीच नाही ग, सहज म्हणून आम्ही गप्पा मारत होतो. तेव्हा ती म्हणते तू काहीतरी माझ्यापासून लपवते याची मला पुरेपूर खात्री आहे. मग आता स्पष्ट आणि क्लिअरच सांग, उगाच गोष्ट फिरू नको. तेव्हा तो म्हणतो काय नाही ग, मी तर सहजच म्हणत आहे, आम्ही कामाच्या गप्पा मारत होतो. तेव्हा तेजा म्हणते खोटं बोलू नको हर्षी, तुला खोटं बोलता येत नाही आणि बायकोपासून काही लपवायचं नव्हतं. मला खरं खरं सांग काय झालं आहे. हर्षित सगळ्या गोष्टी तिला सांगणं आणि एक्सप्लेन करायला सुरुवात करतो. दुसरीकडे
इकडे इंदुमती आणि मनोज थोड्या काळजीमध्येच असतात. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणायला लागते, अहो मला इथे कसं तरी होत आहे, मला असं वाटते आपण कुठेतरी बाहेर जाऊया. तेवढ्यात ते बाहेर जायला निघतच असतील. डॉक्टर तिथे येतात आणि म्हणायला लागतात, तुम्ही कुठे बाहेर चालले आहात का? पण आज तर आपली अपॉइंटमेंट आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, हो हो मला आठवणच नव्हतं, तुम्ही आले आहात ना, चांगली गोष्ट आहे, चला आता आपण पुढचं बोलूया. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, हे डॉक्टर आहेत, हेच माझी ट्रीटमेंट करणार आहेत. तेव्हा मनोज म्हणतो, हो मी यांना CCTV मध्ये बघितलं आहे, खरंच डॉक्टर तुमच्या आम्हाला खूप मदत होणार आहे. तेवढ्यात डॉक्टर म्हणतात, वल्लरी माझ्यासाठी जरा पाणी घेऊन येते का? वल्लरी लगेच पाणी घ्यायला बाजूला जाते. मनोज त्यांच्याकडे बघायला लागलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणायला लागतात, आज तुम्ही तिघच, बाकी सगळे कुठे आहेत, ते येणार नाही का? त्यांच्या मनामध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न सुरू झालेले असतात. दुसरीकडे हर्षित इकडे सगळ्या गोष्टी तेजाला सांगतो आणि म्हणायला लागतो, मला सगळं जे वाटतंय ना ते खरं वाटत आहे. म्हणजे त्या दिवशी जे काही घडलं ना त्यावरती असं विश्वास ठेवावा की नाही हेच समजत नाही. तेव्हा तेजा म्हणते, हे सगळं घडलं तर आहे, पण हे सगळं सायन्स आहे रे, काही ना काही प्रत्येक गोष्टीच्या मागे कारण तर असतंच ना. तेव्हा तो म्हणतो, नाही मला असं वाटते प्रेरणादी जे बोलतायत ना तेच बरोबर आहेत. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना सायन्समध्ये काहीच उत्तर नाही आहे, तसंच काहीतरी हे असेल. तेव्हा ती म्हणते, अरे डॉक्टर आहेत ना, डॉक्टर काही ना काही नक्कीच मार्ग काढतील. तेव्हा हर्षित म्हणतो, तू आणि तुझे डॉक्टर आहेत ना ते तुम्ही तुमचं बघून घ्या, पण मला तर आता प्रेरणा दीदींवरती विश्वास बसत आहे. कारण की जे काही मी माझ्या डोळ्याने बघितलं मनोजने, अण्णांनी, तू विचार कर ना, अण्णासारखा माणूस तिथे खाली अडकला आहे, हे कसं काही शक्य आहे? ते किती मोठे आहेत हे तुला सुद्धा माहिती आहे ना, पण तरी सुद्धा एवढ्या गोष्टी घडल्या आहेत, म्हणजे हे नॉर्मल नाही आहे, काहीतरी बाहेरचं आहे जे आपल्याला आता समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा ती म्हणते, काहीही बोलतोस तू, मला या गोष्टी बिलकुल ऐकायच्या नाही आहेत. तेव्हा हर्षित म्हणायला लागतो, ठीक आहे तुला माझ्यावरती विश्वास नाही ना, तू आणि तुझा जो डॉक्टर आहे ना ते बघून घ्या, त्यानंतर तुम्हालाही विश्वास बसेल. तेव्हा ती म्हणते, डॉक्टर नक्कीच याच्यावरती मार्ग काढतील. दुसरीकडे डॉक्टर म्हणत असतात, आता या सेशनमध्ये तुम्हीच असणार आहात तर तुम्ही ते बसू शकता, पुढचं आपण पुढे बोलूया. तेवढ्यात तिथे तेजा येते आणि म्हणायला लागते, सॉरी मला थोडा उशीरच झाला ना. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे काय हरकत नाही. तेव्हा ती म्हणते, मी विसरूनच गेली होती की आज सेशन आहे. डॉक्टर तुम्ही तिचे एकत्र सेशन घेणार असेल तर आम्ही जाऊ शकतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थांबू शकता. तेव्हा तेजा म्हणते, पण तुम्हाला तर तिच्याशी एकट्याने बोलायचं असेल ना, आम्ही इथे थांबलो तर तुम्हाला डिस्टर्ब होईल ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मला डिस्टर्ब होणार नाही, फक्त तुम्ही एक काम करा, सगळ्यांनी तुमची तोंड आणि फोन सायलेंट करण्याची गरज आहे. तेवढ्या डॉक्टरांचाच फोन वाजायला लागतो. ते बघता ते म्हणायला लागतात, दुसऱ्याला शिकवी ब्रह्मन आणि स्वतःच कोरडे पाषाण, असं काहीतरी सीन झाला आहे, पण हा कॉल मला उचलायला लागेल. ते लगेच कॉल उचलण्यासाठी बाहेर निघून जातात. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, मी जरा फ्रेश होऊन येते, म्हणजे पुढचं आपल्याला बोलता येईल. ते लगेच दोघंही डॉक्टरच्या जवळ जातात आणि त्यांच्याजवळ खूप सारे प्रश्न असतात. इकडे डॉक्टर फोनवरती सांगत असतात, यावेळेला आपण कोणतंच मेडिटेशन द्यायचं नाही आहे, काउन्सिलिंगवरती सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर त्यांना विचारतात, विचारा तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत. तेव्हा तेजा म्हणते, त्या दिवशी जसं नर्मदा अचानक आली तसं आज सुद्धा होईल का? तेव्हा ते म्हणतात, तसं नाही होणार, तुम्ही नका काळजी करू, जोपर्यंत आपण त्या गोष्टीसाठी तिला ट्रिगर करत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट काही येणार नाही. म्हणून कोणीही या गोष्टीसाठी घाबरू नका, आपल्याला आपल्या शब्दांवरती कंट्रोल ठेवायचा आहे, हेच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काळजी करू नका, पुढचं सेशनमध्ये तुम्हाला सगळं कळेलच. तेवढ्या डॉक्टर म्हणतात, चला वल्लरी आपण आपली ट्रीटमेंट सुरू करूया. वल्लरीला एका चेअरवरती बसवलेलं असतं आणि तिथे असं गोलगोलवालं रिंगण सुद्धा असतं. तेवढ्या डॉक्टर म्हणायला लागतात, तुमचं लक्ष या मशीनकडे न्या आणि याच्या सर्कलकडे तुम्ही बघत राहा. एक लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकायचा आहे आणि तुम्हाला शांत व्हायचं आहे.
खरं म्हटलं तर तुम्ही आता खूप शांत आहात, तुम्हाला खूप रिलॅक्स वाटते, तुम्ही खूप अशा नॉर्मल झालेल्या आहेत. वल्लरी त्यांचे सगळे इन्स्ट्रक्शन ऐकत असते आणि त्या हिशोबाने ती रिॲक्टसुद्धा करत असते. डॉक्टर म्हणायला लागतात, आता तुम्हाला सगळं काही छान झालं आहे, सगळं रिलॅक्स झालं आहे, तुम्ही डोक्याने शांत झाले आहेत, मनामध्ये कोणताच विचार नाही. आता तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि जसंच तुम्ही डोळे बंद करणार ना तसंच मी 10 बोलेल, त्यानंतर तुम्हाला गाढ झोपेमध्ये जायचं आहे. तेव्हा डॉक्टर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं करून तिला पूर्णपणे शांत झोपवतात. हे सगळं मनोज, इंदुमती आणि तेजासुद्धा बघत असते. तेवढ्यात डॉक्टर म्हणतात, आता मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी छान गोष्टी घडल्या असतील ना, तुमच्या आवडत्या आणि सगळ्यात आवडत्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत त्या मला सांगा, म्हणजे ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद झाला. तेव्हा पहिली गोष्ट येते की मनोज बाबा होऊ शकतात, त्यांच्या रिपोर्ट आले आहेत, आम्ही दोघं आई वडील होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर सगळे खूप खुश झालेले असतात. तेवढ्यात डॉक्टर म्हणतात, हे तर खूप छान आहे वल्लरी, आता पुढची गोष्ट आठवा ज्याने तुम्हाला खूप आनंद झाला. तेव्हा तिला आठवण येतं की हां मिठूताई, तुम्ही कुठे गेलो होते हो, आम्ही तुम्हाला किती शोधण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही आल्याच नाही. बरं झालं बघा तेजताई, प्रेरणाताई आणि श्वेताताई, बघा आपली मिठूताई मिळाली आहे. त्यानंतर डॉक्टर म्हणतात, हे सगळं तर झालं, आता पुढे वळा, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये अजून काही गोड झालं आहे ते मला सांगा. तेवढ्यात इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत नर्मदा पुन्हा आलेली असते. तेव्हा ती म्हणते, माय व हे सगळं खराब झालं आहे. डॉक्टर म्हणतात, तुम्ही शांत व्हा, हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. नर्मदा काही बाहेरच निघत नसते. ते बघता ती म्हणायला लागते, माझ्या मुलीच्या बरोबर हे असं कसं काय होऊ शकतं, खूप मोठा गोष्ट वाईट घडली आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्हाला आत्ताच्या आत्ता याच्यातून बाहेर निघायचं आहे, बाहेर निघा, बाहेर निघा. पण ती काही निघतच नसते. मनसुद्धा प्रयत्न करतो, वल्लरी बाहेर ये, बाहेर ये, पण ते काही होत नसतं. वल्लरी त्या सगळ्या गोष्टीमध्ये पुरेपूर अडकलेली असते. तेवढ्यात तेजाई म्हणायला लागते, वल्लरीला काय होते डॉक्टर, नेमकं तुम्हाला बोलायचं काय आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मला असं वाटलं होतं ही मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे, पण मला आता असं वाटते हे नाही आहे, हे आहे पुनर्जन्माचं काहीतरी. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच पुनर्जन्म आहे की भूतबाधा आहे, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.